बजेटिंग आणि 50-30-20 नियम यशस्वीरित्या, सहज आणि शाश्वतपणे त्यांचे पैसे व्यवस्थापित करण्यासाठी आणि बजेट करण्यासाठी मदत करणारा एक साधारण बजेटिंग दृष्टिकोन हा 50-30-20 नियम आहे. याची मूलभूत कल्पना तुमच्या मासिक कर नंतर उत्पन्नाला 3 खर्च श्रेणीमध्ये विभाजित करणे आहे. गरजांसाठी 50%, हव्यांसाठी 30% आणि बचतीसाठी 20%. खर्च करण्याच्या सवयीमध्ये अनुशासन जोडण्यासाठी आणि एखाद्याच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी 50-30-20 नियम हा एक उत्कृष्ट मार्ग आहे. 50-30 आणि 20 म्हणजे काय? To make sure you don't miss out on any of our upcoming videos packed with exclusive content, make sure to hit that like button, subscribe to our channel, and click on the bell icon to receive instant notifications. 50% गरजा कोणत्याही मूलभूत आवश्यकतांसाठी पेमेंटसारखे अपरिहार्य खर्च आवश्यक आहेत ज्याशिवाय जीवन जगणे अशक्य ठरेल. तुमचा सर्वात आवश्यक खर्च तुमच्या 10x नंतरच्या उत्पन्नाच्या 50% पर्यंत कव्हर केला पाहिजे. जर तुमच्या गरजांपेक्षा जास्त आवश्यकता असेल तर तुम्हाला तुमच्या हव्यावर कट बेनक करावे लागेल किंवा तुमच्या बजेटमध्ये फिट होण्यासाठी तुमची लाईफस्टाईल कमी करावी लागेल. 30% हवे. तुम्ही तुमच्या हव्यावर तुमच्या 10x उत्पन्नापैकी 30% पर्यंत खर्च करू शकता. तुम्ही तुमचे पैसे खर्च करण्याची इच्छा नसलेले आवश्यक खर्च किंवा इच्छा म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. तथापि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकता. आयुष्य अधिक आनंददायक आणि आकर्षक बनविण्यासाठी आम्ही पैसे खर्च करण्यासाठी आवश्यकपणे सर्व लहान अतिरिक्त हवे आहेत. 20% बचत. उर्वरित 20% तुमचे बचत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा कोणत्याही विद्यमान दायित्वांचे पेमेंट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. मासिक आधारावर तुमच्या उत्पन्नापैकी 20% काढून ठेवणे तुम्हाला मजबूत, अधिक दीर्घकालीन बचत धोरण तयार करण्यास मदत करू शकते. गरजा आणि हवे ओळखणे. आवश्यक खर्चाचे काही उदाहरण. 50%. 1. भाडे किंवा गहाण यासारखे राहणारे खर्च. 2. मासिक बिल ज्यामध्ये सेल फोन बिल, क्रेडिट कार्ड बिल किंवा वीज बिल समाविष्ट असतील. 3. खाद्यपदार्थ, किराणा खरेदी आणि जेवण इतर उदाहरणे आहेत. 4. आरोग्य सेवा, कार इन्शुरन्स, सारख्या वैयक्तिक गरजांवर आधारित इतर आवश्यक खर्च. तुमच्या मासिक बजेटपैकी 30% इच्छित आहे ज्यामध्ये समाविष्ट असू शकते. पेंटिंग पुरवठा, विणकाम सूत, जिम उपकरण सदस्यत्व यासारख्या छंद. डायनिंग आउट, कपड्यांचे आयटम्स, सिनेमा आणि गेमिंग सारखे मनोरंजन खर्च अंतर्गत येतात. सुट्टीचा खर्च जसे की विमान, हॉटेल आणि मनोरंजन. बजेट देताना तुमचे फायनान्शियल लक्ष्य ओळखणे देखील महत्त्वाचे आहे. सेट 20% केव्हा वाटप करावे हे अनेकांसाठी प्रश्न असू शकते. याचे काही उदाहरण असू शकतात. टर्म स्टॉक म्युच्युअल फंड कर्ज आणि कर्ज मिटवा आपत्कालीन फंड. उच्च उत्पन्न सेव्हिंग्स अकाउंट. नियम कसा काम करतो? पायरी 1. तुमचे मासिक उत्पन्न कॅल्क्युलेट करा. चला मानतो की या बँक अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला रु. 50,000 प्राप्त होईल. पायरी 2. तुमचा खर्च श्रेणीबद्ध करा. 50-30-20 नियमांशी जुळण्यासाठी तुमच्याकडे 3 विविध श्रेणीमध्ये असलेली एकूण रक्कम विभाजित करा. एकूण हातात 50,000 रु. गरजा 50,000, 100 फायर 25,000 रु. पाहिजे 50,000 x 30 फायर 15,000 आर्स. सेव्हिंग्स 50,000 x 20 10,000 आर्स. पायरी 3. प्रत्येक महिन्याला तुमच्या खर्चाचा ट्रेनक ठेवणे आणि आवश्यकतेनुसार बजेटमध्ये समायोजन करणे देखील महत्त्वाचे आहे. बजेटिंग महत्त्वाचे का आहे? आयुष्याचा अर्थ असा आहे की तुमचे पैसे पाण्यासारखे खर्च करणे देखील उपाय नाही.
त्यामुळे प्लेनन असल्याने आणि त्यावर चिकटल्याने तुम्हाला तुमचा खर्च कव्हर करता येईल, रिटायरमेंटसाठी सेव्ह करता येईल. जेव्हा तुम्हाला आनंदी बनवतात तेव्हाच सर्व उपक्रम करता येतील. व्यक्तींना त्यांचे उत्पन्न अधिक गंभीरपणे व्यवस्थापित कसे करावे हे नियोजन करण्यास मदत करण्याचा 50-20-30 नियम आहे आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक सवयीची जाणीव होण्यास, मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्यास आणि निवृत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी बचत करण्याची संधी देण्यास मदत करण्याचा उद्देश आहे. बजेटिंगच्या 50-30-20 नियमाचे लाभ तुमच्या पैशांच्या ट्रेनक ठेवण्यासाठी 50-20-30 नियम केवळ थोडा आधी अंकगणित घेतो. इतर बजेट तुम्हाला विविध खर्चाच्या श्रेणी ट्रेनक करण्याची मागणी करतात, परंतु यासाठी तुम्हाला फक्त 3 विचारात घेणे आवश्यक आहे. 50-20-30 नियम तुम्हाला दीर्घकाळात मदत करू शकणाऱ्या तुमच्या मासिक उत्पन्नापैकी 20% बचत करण्यास मदत करू शकतो. 20% बचतीचा वापर कर्ज भरण्यासाठी किंवा आपत्कालीन निधी सुरू करण्यासाठीही केला जाऊ शकतो. या विशिष्ट वैशिष्ट्यांशिवाय 50-20-30 बजेट लोकांना त्यांचे वित्त व्यवस्थापित करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे ते वैयक्तिक बजेट पर्याय बनते. बजेटचे अनुसरण करणे सोपे असल्याने लोकांना त्यांचे बजेट ठेवण्यास आणि त्यांचे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होऊ शकते.